नमस्कार. परवाच्या रोहिणी निरंजनी या पुस्तकाच्या परिचयाचा व्हिडिओ ऐकताना अनेकांना खूप अडचणी आल्या. त्याचा कंटेंट तसा चांगला होता आणि महत्त्वाचाही होता. त्यामुळे आज मी त्याचा ऑडिओ सर्वांसाठी पोस्ट करते आहे. डॉक्टर वंदना बोकील कुलकर्णी यांची अनेक अंगांनी रसिकांना ओळख आहे. चांगलं साहित्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्या सतत कार्यशील असतात. निवडक मंगला गोडबोले आणि कथायात्रा या संपादित पुस्तकांवर स्वतःचा ठसा उमटवल्यानंतर त्यांनी प्रसिद्ध नृत्यांगना रोहिणी भाटे यांचं चरित्र लिहून पहिलं स्वतंत्र पुस्तक लोकांसमोर आणलं. त्या स्वतः नृत्य शिकलेल्या नाहीत, तरीही त्याचा अत्यंत परिश्रमपूर्वक अभ्यास करून त्यांनी ते पूर्ण केलं. रोहिणीताईंचं चरित्र हे अक्षरशः झपाटून टाकणारं होतं. तोच अनुभव आज हे चरित्र वाचताना येतो. त्यामध्ये लेखिकेचं योगदान आहे. काळ्या रंगावर रेखाटलेली रोहिणीताईंची समर्पण भावातली अनेकरंगी रेखाकृती आणि लयदार सोनेरी अक्षरांमधलं चंद्रमोहन कुलकर्णी यांचं शीर्षक यामुळे मुखपृष्ठ देखणं झालं आहे. आरंभीच खलील जिब्रानचं एक उद्धृत चपखलपणे वापरलेलं दिसतं. ज्येष्ठ समीक्षक आणि रसिक अशोक वाजपेयी यांनी आपल्या हिंदीतील प्रस्तावनेत रोहिणीताईंचा संघर्ष प्रवास हे प्रेरणादायी असल्याचं प्रतिपादन केलं आहे. ही प्रस्तावना पुस्तकाची भाषेपलीकडील झेप दर्शवते. सादरीकरणाच्या कलांविषयी लिहिताना किती जागरूकता असावी लागते याची स्पष्ट जाणीव लेखिकेला होती. एखाद्या गोष्टीचा ध्यासच घेतल्यानंतर त्या संदर्भातल्या अनेक गोष्टी आपल्याकडे आपोआप चालत येतात असा लेखिकेचा अनुभव सांगतो. त्यातील पहिल्या 15 प्रकरणांच्या सुरुवातीला रोहिणीताईंची उद्धृते त्यांच्या नृत्यमुद्रेसह आली आहेत. चरित्र नायिकेची पार्श्वभूमी यामध्ये रोहिणीताईंच्या वडिलांचा देखणेपणा, त्यांची वैशिष्ट्य त्यांच्या रुबाबासह उतरली आहेत. ते स्वतः जात पात धर्म भाषा या पलीकडे गेले होते. कला क्रीडेसह योगासनं, सूर्यनमस्कार, लाठी जांबिया यांचं शिक्षण त्यांनी आपल्या मुलींना आणि पत्नीलाही दिलं. मुलींनी स्वयंसिद्ध बनावं हे त्यांचं स्वप्न त्यांच्या अकाली निधनामुळे अधुरं राहिलं होतं. पण त्यांची पत्नी लीलाताई यांनी ते नेटाने आणि खंबीरपणे पूर्ण केलं. रोहिणीताईंचा लहानपणापासून संगीताकडे असलेला ओढा आणि त्यासाठी त्यांनी केलेली वणवण सुरुवातीलाच आलेली दिसते. आपल्या जगावेगळ्या ध्यासासह लौकिकार्थाने टिकून राहण्यात त्यांची आई लीलाताई यांची त्यांना भक्कम साथ मिळाली. त्यांच्या संस्कारातून धाडस, निष्ठा, करारीपणा हे गुण त्यांनी अंगीकारले. जुलै 1947 मध्ये नृत्यवर्ग सुरू झाले. 1960 पर्यंत ते स्वतः सातत्याने शिकतही होत्या. चरितार्थासाठी वर्ग नव्हे तर जीवन शिक्षणच हा त्यांचा प्रवास खडतर होता. निरनिराळ्या ठिकाणी जाऊन गुरुचा शोध घेणं आणि विद्यार्थिनींना योग्य वाट दाखवत प्रवास चालू ठेवणं हे कठीण होतं. नृत्यदंश म्हणजे जन्मभर पुरेल असा ध्यास, प्राणछंदच तो. त्यातून जमलेलं त्यांचं पहिलं लग्न, श्री रंगविठ्ठल या त्यांच्या गुरूंचा सुयोग्य परिचय यामध्ये आलेला आहे. रुजवणमध्ये स्वतः गुरुचा शोध घेणं, आपल्यातील नवोन्मेष प्रकट करणं इत्यादी येतं. नृत्य हे केंद्रस्थानी ठेवून हा प्रवास वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये वर्गीकृत केलेला दिसतो. प्रारंभमध्ये नृत्य शिक्षणाचा तसंच अध्यापनाचा श्री गणेश आहे. पहिला रंगमंचीय कार्यक्रम, नृत्यासाठीचे सुरुवातीचे दौरे, नृत्यासाठी साथीदार तयार करणं, हार्मोनियम, व्हायोलिन, सतार, सारंगी यासाठी वादक तयार करणं, निवडणं, नृत्यासाठी गायन साथ करणारे शोधणं, पठंत करणारे तयार करणं, त्यासाठी लेखन करणं, तसंच स्वतःला शोधताना इतरांच्या प्रगतीकडे लक्ष देणं हे यामधून उलगडलं आहे. पहिला रंगमंचीय मोठा कार्यक्रम, पहिला परदेश प्रवास, त्यातील प्रारंभिक अनुभव, प्रयोग यातील अनुभवांचं सविस्तर वर्णन यामध्ये येतं. नृत्य भारतीचा शुद्ध कथककडे प्रवास, तालाचं शिक्षण, अभ्यासक्रम तयार करणं, नृत्यातले बारकावे, प्रयोग, सुधारणा, गुरुपौर्णिमा याचंही वर्णन यामध्ये आलेलं आहे. क्लासच्या शाखा, दुसऱ्या लग्नाची, कुटुंबाची आवश्यक ती माहिती इथे आढळते.
कलाकाराचं चरित्र हे नेहमीच कलेच्या अंगाने जाणारं असतं. त्यामुळे प्राधान्य नेहमी कलाजीवनालाच असतं. रोहिणीताई या व्युत्पन्नमती कलाकार, रचनाकार, उत्तम परफॉर्मर होत्या. त्यांच्या पहिल्या 25 वर्षांचा प्रवास इथपर्यंत आलेला आहे. प्रवाहाविरुद्धचा प्रवास हा अधिक खडतर होता, परंतु त्यातही हा काळ अधिक कठीण होता, परीक्षा घेणारा होता. वेगवेगळ्या टप्प्यांवर विद्यार्थिनी शिकत असताना त्यांना घडवणं, हे करताना आयुष्यालाही आकार आला, ध्येय दृढ झालं आणि कलेला वाढवत नेण्याचा एक वेगळा प्रवास सुरू झाला. तो जाणीजे यज्ञक्रमामधून दिसतो. घुंगरू, मुद्रा, रियाज, तालीम, अभिनय, तालातली वैशिष्ट्य, बारकावे याचे शिक्षण देण्याची पद्धत अशी सगळी जडणघडणच यातून उलगडत जाते. विविध विभागांची लक्षवेधी शीर्षके पुस्तकाच्या भाषिक सौंदर्यात भर घालतात. रोहिणीताईंच्या भाषेतील श्रीमंती, स्वभावातील संयत, उच्च नीतिमूल्य ही जणू लेखिकेने आपल्या लेखणीत सामावून घेऊन त्याचं लेखन रोहिणीताईंच्या व्यक्तिमत्वाशी छान जोडून घेतलं आहे. जाणीजे यज्ञकर्म, अक्षरसमिधा, चैतन्यवेल अशा विभागणीतून त्यांच्या ज्ञानाची आस, ध्यास, काव्यरचना, निवेदन, स्वरचित साहित्य, वयाच्या सर्व टप्प्यांवरील त्यांचा सुशिक्षितपणा याची ओळख पडते. ऐ नर्तनशिलेमध्ये रोहिणीताई नाचत असलेल्या सर्व नव्या जुन्या रचनांची सांगोपांग माहिती येते. तर संरचनांचे नवोन्मेषमध्ये स्वरचित आणि स्वतः कोरिओग्राफी केलेल्या रचनांचा उहापोह आढळतो. त्यांच्या रचनांची परंपरेशी जवळीक, तर कधी नवतेशी नातं, व्योम, तन्मात्र, कठपुतली, ऋतुसंहार अशा रचनांमधून दिसतो. त्याची समीक्षकांनी घेतलेली दखलही इथे आली आहे. आपलं माध्यम लवचिक करणं, त्याच्या चौकटी रुंदावताना त्याच्या क्षमता विस्तारणं म्हणजे काय, ह्याचा त्यांच्या रचना म्हणजे वस्तुपाठच आहेत. रंगसज्जा म्हणजे रंगमंचावरील सजावट, त्याची डावी उजवी बाजू, नृत्याच्या साथीचं वेगळेपण, साथीदारांची वैशिष्ट्य, ताल मांडणीतील स्वतंत्र विचार, प्रकाश योजना असे विषय यामध्ये आले आहेत. स्थिर द्युतीज्योतीमध्ये त्यांचं ज्योतीप्रमाणे स्थिर शांत असलेलं व्यक्तिमत्व, कामावरील श्रद्धा, तर चैतन्यवेलमध्ये कायम उत्साही, उत्सुक, कामसू आणि जिज्ञासू व्यक्तिमत्व, समर्पित जीवन, कार्यमग्नता, कामाची आस याची ओळख पडते. शुभ्र निरामयमध्ये मतभेदापलीकडलं एक विश्वासाचं नातं दिसतं. नवताम उपैतीमध्ये नृत्यभारती, तिची वाढ, अनेकांची आधारभूत ठरलेली चळवळ, कथकला दिलेली अभिजातता, आशय संपन्नता दिसते. प्राणपक्षाचं उडून जाणं इथे खरं तर हे चरित्र संपतं, पण प्रत्यक्षात पश्चात उपसंहार याची गरज वाचतानाच लक्षात येते. नंतरच्या परिशिष्ट संदर्भ साहित्य, कालानुक्रम यामुळे चरित्राला पूर्णता येते. महाराष्ट्रात रोहिणीताईंनी नृत्याला स्वतंत्र शैली दिली, प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. नृत्यातील संकल्पना, मांडणीतील बारकावे, ताल, पढंत, बदलालित्य, अंगहस्तक्षेप याबद्दल वाचताना सर्वसामान्यांना ते समजेल असे लिहिताना लेखिकेचा त्यामागचा सखोल अभ्यास लक्षात येतो. समग्रलक्षी कलावती, संकेतलक्षी अभिरुची, साहित्याची अक्षुण्ण परंपरा असे शब्द किंवा नृत्यामधले खडी तत्कार, हस्तक भंगिमा, बामायना असे शब्द पुस्तकात आवर्जून वापरलेले दिसतात. मात्र रोहिणीताईंच्या भावंडात त्या सर्वात धाकट्या. हा धाकटा शब्द विसरला जात असताना तो चरित्रात आला असता तर बरं वाटलं असतं. महाराष्ट्रात आधुनिकतेकडे जाणारा पुणं आणि दुसरीकडे संस्कृती रक्षकांचं पुणं, मुंबईतला क्लास, ठिकठिकाणचे नृत्य महोत्सव याचा माहोल उत्तम उभा राहिला आहे. कलाकाराच्या जीवनातील टाळता न येणारा भाग म्हणजे मतभेद, मानापमान यांचा संयमाने उल्लेख या चरित्रामध्ये आलेला आहे. महाराष्ट्रात नृत्याची कुठलीही पार्श्वभूमी नसताना आपल्या स्वतंत्र शैलीसह रोहिणीताईंनी इथे कस्तक रुजवलं, त्याचा हा शैलीदार प्रवास. संस्थेचं अस्तित्व, कर्तव्य, कार्य, गरजूंना साहित्य उपलब्ध करून देणं हे सांगितल्यामुळे त्यांचं चरित्र
उजवं ठरतं. धन्यवाद.